गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मस्त छान झोप झाली, फ्रेश झाली आहेत आणि मला बघायचं नाही. आणि या पोरीने सकाळ सकाळ चहा घेतला पहिला. कसला छान आहे, खरंच छान आहे. चहावाल्या लोकांना काय पण छानच लागतं देवा. मला चहा म्हटलं की मला मळमळ करायला लागतं. नाही हा छान. आणि ही काय म्हटलं माहिती का, शेअरिंग करू आणि चहा प्यायला सुरुवात केली. तू कुठं मध्ये शेअरिंग तू म्हटली, मी कुठं काय म्हटली. असं हिने नाही का स्वतः माझा चहा पिलेला आहे थोडासा. मला फक्त टेस्ट करायचं होतं. मी काल पण चहा टेस्ट केला होता आणि चांगला होता कालचा टेस्ट केलेला चहा. तुम्ही दोघं घे आम्हाला. आपण कुठल्या तरी स्टेशनवरती येऊन पोहोचलोय. बघू आता कुठलं स्टेशन आलं होतं. कोणतं स्टेशन आहे? अजून ते अजून नाव बी असे याचे सारखेचे थापा बी सांगता आल्यावर. जिलेबी नाव आहेत का? जिलेबी नाही आलेत आता, पण ते आपल्या असे महाराष्ट्रीयन नाही वळणातले नाही. आपल्या दळणी वळणातले नाही दैनंदिन वळणातली असे शब्दच गेलेले नाहीत. दैनंदिन सांगतो हे मॅडम आले सिद्धारूढ स्वामीजी हुल्लबिले. अरे बापरे, अजून बी आंध्रातच आपण. याला काय अर्थ आहे राव. म्हणजे मी इथं असं मस्त हे लावून बसले होते की मला कळेल की कुठलं स्टेशन आलं. आणि आता हे आडवी ट्रेन आली आहे. मला नाही कळणार आपल्याला कुठलं स्टेशन आलंय. आणि यांनी काय वाचलं ते तुम्हाला कळालं असेल तर मला सांगा. मला तर काहीच कळालं नाही. काहीतरी म्हणाले आणि ही ट्रेन इथे थांबली. आता 5 मिनिटं थांबेल आणि मग परत पुन्हा एकदा गाडी स्टार्ट होईल. ही गाडी खूप थांबत येते, त्याच्यामुळे जवळपास 19 तास लागतात कोल्हापूरला जायला. शिल्लक मटेरियल संपवण्याचा कार्यक्रम जो आज आम्ही संपवणार आहेत. शेवटपर्यंत टिकल्या का? त्यांनी साथ सोडली पण ह्यानी साथ नाही सोडली. काय माणसाने साथ सोडली पण आमच्या खाद्यपदार्थांनी त्यांच्या साथ नाही सोडली. कसं कोल्हापूरला गेल्यावरती पोटभर जेवायला मिळेल. पोटच भरलं नाही. भात खाऊन वैतागले. इडली सांबार. तर मित्रांनो कोल्हापूर स्टेशन तर आता इथनं बाहेर पडू, रिक्षा करू, कुठेही एखाद्या ठिकाणी रूम घेऊ, आंघोळ वगैरे करून फ्रेश झालं की पुन्हा निघायला लगेच दर्शन वगैरे करून पुन्हा बॅग्स घेऊन आपल्याला स्टेशनवर जायचं. आपण जाणार भक्तिनिवासला थांबणार आणि मला फॉलो करत जा रे. रस्ता चुकसाला आणि हरवला तर मी शोधायला पण नाही येणार. शेअरिंग आहे तर मित्रांनो यांचं म्हणणं माझा कॅमेरा बघून ह्या लोकांनी रूमचे चार्जेस जास्त सांगितले. 500 रुपये सांगितले. 500 रुपये वाढवून सांगितले. इकडे पाहिलं नसेल इकडे फक्त चप्पल्सची दुकानं, फक्त चप्पला कोल्हापुरी. पण इथं ज्या मिळतात कोल्हापुरी त्या डुप्लिकेट असतात. ओरिजिनल कोल्हापुरी खूप कॉस्टली आहेत आणि त्या बनवून घ्याव्या लागतात. त्या फक्त कोल्हापुरीसारख्या दिसतात, कोल्हापुरी नसतात. पण येणारे यात्रेकरू 200-300 रुपयामध्ये खरेदी करतात. 200-300 रुपयाला कोल्हापुरी चप्पल मिळत नाही. त्याची बनारसी साडी स्टार्टिंग 25,000 ते 30,000पासून आहे. तसंच कोल्हापुरी चप्पलचं पण आहे. डबल कसा चढायचा? हा ना, अंगातली एनर्जी वाचवली पाहिजे. फक्त वरती चढायला लागेल म्हणून तू वरती गेला रूम बघायला. लोडेड घेऊन जाऊ ना. लोडेड ते तुम्हाला घेऊन फोन करावा आपल्याला किती वाजल्यावर यायचं काय. हा ना, ती एनर्जी नाही ते एनर्जी स्टोर करून कुठे ठेवतात? संध्याकाळी फिरायचं ना आपल्याला. कुठे फिरणार आहेत?
10 वाजेपर्यंत काय काम आहे? फिरायचं तुम्ही तर ते मला वाटत नाही तुम्ही रंकाळा सुद्धा फिरसाल म्हणून. सगळं फिरणार, परत परत येणं होणार आहे का आपलं? हा म्हणजे नाही का, हा यांचा शेवटचा जन्म आहे. अजून काय असेल ते सगळं पाहणार आपण. इथेच म्हटलं ना, हा यांचा शेवटचा जन्म आहे. याच्यानंतर ते कोल्हापूरला कधी येणार नाहीत, बरोबर ना? मी दोनच आलेलो आहे कोल्हापूरला. हा मग फक्त आठवत नाही आता काय ते, म्हणजे मेंदूला पण ताण नाही, त्या तिकडेही काही स्टोअर करायचं नाही, एनर्जी स्टोअर होत नाही. फॉर्मॅट आणि डिलीट, फॉर्मॅट आणि डिलीटच मारायचं आयुष्यामध्ये. ते बालाशी तर लक्षात राहील का नाही? ते राहणार लक्षात. ते काय राहणार लक्षात? 12, 15, 20 तासाचा प्रवास आहे ना, म्हणून लक्षात राहणार का? तर ही वाली आपली रूम आहे. 5 वाजलं, 1 तासाभरामध्ये फ्रेश हो. 6 वाजता, 6:30 वाजतील आपल्याला मंदिरात जायला. मग किती वेळ लागतो दर्शनाला ते. मग जुनावाडा आणि रंकाळा एवढं तर आज आपण पाहणार आहे. हे बघा, ह्या कुठे मिळाल तुम्हाला रूम? हाय का? चालतंय चालतंय चालतंय, उरका उरका उरका. मित्रांनो छानपैकी फ्रेश झालो आहे आणि आता चाललो आहे मंदिरात दर्शन घ्यायला. आवरले या दोघांचा नट्टापट्टा झाला. स्लीवलेस घातली इथं परत म्हणायला बसले हे जाऊ दे मोरू दे. हे बघा, ही आहे ना, ही माझी टेलर आहे. हिच्याकडं ड्रेस दिला की तो 4 महिने तर मागायचा नाही. मग आता तो मी घालायचा नाही का? हे असं नसते बाबा. मग मी आपला स्लीवलेस घातलाय. इकडे मंदिरात म्हटले तर मस्तपैकी झाकून घ्यायचा. एका मंदिरातच मला त्रास दिला, बाकी कुठं कुणी मला त्रास दिलेला नाही आहे. हरकत नाही आता काय. तर 6:15 वाजले. 6:15 वाजता रूममधनं बाहेर पडलो हॉटेलमधून आणि चाललो मंदिराकडनं. इथं साधारणतः 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे. तो रिक्षा वगैरे करत नाही, पायीच जाणार. तर इथनं 200 मीटर आपल्याला सरळ पायी चालत जायचं आणि 200 मीटरवरती आपल्याला मंदिर आहे. तर फायनली ठरल्यासारखं नवऱ्याने पुन्हा एकदा गजरा घेतलेला आहे आणि हा आजचा म्हणजे ट्रिपचा शेवटचा गजरा आहे. आता पुन्हा गजरा घ्यायचा नाही आहे, संपला. ओके. एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूंकडे आले. त्यावेळी विष्णू शेषनिद्रेत होते, तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपीत होती. भगवान विष्णूने आपले स्वागत केले नाही याच्या रागातून महर्षी भृगु यांनी भगवान विष्णूच्या छातीवरती लाथ मारली. भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूने त्यांची क्षमा मागितली आणि भृगु ऋषींचे पाय चेपण्यास सुरुवात केली. भगवान विष्णूचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मीला क्रोध अनावर झाला, कारण तर भगवान विष्णूंच्या हृदयामध्ये लक्ष्मीचा वास आहे आणि तिथे भृगु ऋषीने लाथ मारल्यामुळे महालक्ष्मीला खूप राग आला आणि ती वैकुंठ सोडून कोल्हापूरला येऊन राहिली. तिच्या शोधामध्ये तिरुपती तिरुमलाला आले व तिथेच त्यांनी देवी पद्मावतीशी विवाह केला. त्यांची पहिली पत्नी ही महालक्ष्मी आहे. त्यामुळे नवरात्रात व दिवाळीत देवीला दागिने व साडी आजही तिरुपतीवरून येते अशी आख्यायिका सांगितली जाते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. मित्रांनो हा सागवानी लाकूड आहे. बहुतेक इथं सभामंडप होतो. वरच्या बाजूला तिकडे बघाल तर हा पहिला जुना सभामंडप पडत आला म्हणून इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि इथे काही दगडाच्या मूर्ती आहेत, अतिशय सुंदर दिसतात. आम्ही नाही का पृथ्वीराज साडी सेंटरला व्हिजिट देण्यासाठी आलो होतो कोल्हापूरमध्ये. देवीचं दर्शन घेतलं आणि विचार केला होता की विजूला भेटता येईल, पण विजू मात्र घरी गेली शूट झाल्यानंतर. सो काही साड्या आपण इथून परचेस करणार आहेत आणि मला तिचा लाईव्ह खूप आवडतो. खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन असतं तिच्याकडे. तर मित्रांनो जबरदस्त शॉपिंग झाली आहे. जवळपास मी 3 बॅग शॉपिंगच्या माझ्या भरल्या. पाहू शकता बायकांना साड्यांचा काय क्रेज असतो आणि मीनाच्या इकडे आहेत शॉपिंग. सो जवळपास 10-15 हजाराची शॉपिंग केली. तर खरंच छान दुकान आहे, नक्की व्हिजिट करा. ऑनलाईन पण पृथ्वीराज साडीला त्या लाईव्ह येतात आणि लाईव्ह खूप सुंदर लाईव्ह असतो आणि साड्या उत्तम. म्हणजे मी ऑनलाईनला खरं प्रेफर कधीच करत नाही, कारण तर मग क्वालिटीचा प्रॉब्लेम असतो किंवा काय. मी खूप वेळेस विजूच्या साड्या वगैरे पाहिल्या होत्या किंवा लाईव्ह पाहिले होते, पण मनात विचार की यार नाही का फसवलं जातो किंवा काय. प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो की अरे फसवलं जातो काय. तर मी इथं व्हिजिट केली आहे. दुकानही खूप सुंदर आहे आणि मला साड्या खूप रिजनेबल रेटमध्ये मिळाल्यात. मला खूप आवडल्या साड्या. आणि हे आहे यांचा दुकानाचा लोगो. सगळ्यात महत्त्वाचं की संध्याकाळी 8 वाजता दुकान बंद होतं. आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही 8:30 वाजता इथं आलो, तरीसुद्धा अगदी 9:30 वाजल्यात तरी त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं. एवढं छान शॉपिंग झालं आहे.
तर नक्की मित्रांनो इथं येऊन व्हिजिट द्या. साडीवर साडी पीवीजी दीदीने खूप छान गिफ्ट दिलंय आम्हाला आणि ते खूप आवडलंय. छान ब्लाउज पीस तर खूप सुंदर आहे. वा. सो आणि माझी याच्यामध्ये टाकली. सो तुम्ही असं म्हणू शकते की बर्थडे गिफ्ट मिळालंय मला आणखी एक. सो थँक्यू विजय दीदी. आणि थँक्यू दीदी. दीदीने खूप मदत केली. दीदीने मला सगळ्या साड्या व्यवस्थित केल्या. नाव सांगा दीदी तुमचं काय? शहिनाज अहमद शेख. ओके मित्रांनो, हे आमचे जुगाड दिसत आहेत का तुम्हाला? हे बसलेत कसे बाहेर मागे. मी तुम्हाला ना टॉर्च लावून दाखवते हे कसे बसलेत बघा. त्यांना रिक्षा साईडला बसवलंय आणि शॉपिंग झाले आणि मी इथे अशी आतमध्ये बसणार आहे आता. तर आता आपण नाही का जेवायला ते समर्थ शोधूयात 5 मिनिटात, नाही तर मग कुठेतरी जाऊन जेवण करू. तर हे बघा इथं जायचं आपल्याला. इथेच आहे कुठं ते समर्थ सापडलं पण चालेल. तर हे संकल्प आहे. आपण संकल्पला जेवणार आहे आणि मला मसाले घ्यायचे आहेत आणि यांचं हे संकल्प गृहोद्योग म्हणून मसाला सेंटर आहे. आपले घरगुती लोणचे चटणी मसाले आपले कोल्हापुरी प्रसिद्ध आहेत. एकदा येऊन आयुष्य भेट देऊन जावं. संकल्प गृहोद्योग घ्यावा. ओके. आणि यांचं जेवणही छान होतं. मला फार आवडलं जेवण पण. कारण तर मागची 6-7 दिवस आपण फक्त भातावरती होतो तर मला छान आवडलं. जवळच आहे म्हणजे यायला कधी आलं मंदिराच्या एकदम जवळ आहे. ओके. आणि हे आहे संकल्प गृहोद्योग. तर मसाले वगैरे घेऊन जेवण करून आता हॉटेलच्या दिशेने पालायन करतो. आता पटकन हॉटेलमध्ये पोहोचणार, बॅगा भरणार. कारण 10:30 वाजले, 11:30ची ट्रेन आहे. आपल्याला जायला 10-15 मिनटं लागतील. त्यानंतर आपल्याला शोधायचं आहे कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आपली गाडी येणार आहे ते पाहावं लागणार आहे. बॅगा पॅक झालं, रूम सोडतो, सगळं सामान बाहेर काढलं. सो 11:15 झालेत, 11:30ची ट्रेन आहे. आपल्याला स्टेशनला जायला पण थोडा वेळ लागेल. तर मित्रांनो आपण स्टेशनवरती पोहोचलो. रिक्षावाल्याने आपल्याला सोडलं आहे. आतमध्ये जाऊन आपल्याला टर्मिनल चेक करायचं आहे. सॉरी प्लॅटफॉर्म चेक करायचं आहे. ते आपली ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहे ते चेक करावं लागेल अगोदर. तर ऑलरेडी ट्रेन लागलेली आहे आपली. तर आपल्याला इकडे कोण पण नाही आहे. कुत्रू मांजरू. अख्खी ट्रेन आपल्या पप्पाचीच आहे. आता गाडी तर AC बुक केली आहे पण इतकं गरम होतं आहे. AC नाही आहे, ऑफ केला आहे AC. वरती फॅन लावला आहे त्यांनी. आणि जे नंबर इथं दिले, इथे नंबर्स दिले कॉल करण्यासाठी, तर त्यातले कुठलेही नंबर ते म्हणजे इन्कमिंग त्याच्यावरती चालूच नाही आहे. म्हणजे आपला फोनही त्यांना लागत नाही आहे. AC चालू नाही आहे. काचा फुल पॅक आहेत, त्याच्यामुळे बाहेरची हवा येत नाही आहे. तर मित्रांनो हमारी ट्रेन चल पडी आणि आता ट्रेन निघाली आहे. सो आता मी झोपते. गुड नाईट स्वीट ड्रीम. मिळते आहे कल सुबह. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळचे नाही का 5:45 झालं. आता जेजुरी स्टेशन गेलं आणि येईलच पुणे स्टेशन. मे बी गाडी लवकर पोहोचेल. 7:45 सांगितलं आहे तर 1 तास मला लागेल पुण्याला जायला असं वाटत नाही. डिपेंड आहे की किती स्टॉप किती येते. पण तरीही मला असं वाटतं की 7:15-7:30पर्यंतच आपण पोहोचू. तर अर्धा तासातच आपण पोहोचू. मस्त बाहेर नाही का सूर्य गोला. मोरे कुठं ना आला पुणे स्टेशन. तर आपण आलोच स्टेशनवरती. गाडी आणखी थांबली नाही आहे. बॅगा निघल्यात पण बाहेर. तर फायनली आपली ट्रेन पोहोचली आहे आणि राईट नाव आपण पुण्यात. सो आपण ओला बुक करूयात.
दाखवतो आणि मग निघूयात. तर आपली ओला आली आहे. बॅगा कशा बसणार? बॅगा नाही बसणार ना दादा. मित्रांनो आत्ता इलेक्ट्रिका बुक केली मी 6 लोकांसाठी, कारण तर बॅग्स इतक्या आहेत की अवघड आहे. दुसरं माझ्यासोबत फ्रॉड झालं. मी सगळ्यात पहिला ज्यावेळेस कॉल केला होता, म्हणजे कॉल आला त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की कुठं जायचं आहे. तर मी त्यांना डेस्टिनेशन सांगितलं माझं. मग त्यांनी सांगितलं की नाही मग तुम्हाला एक्स्ट्राचे चार्जेस करावे लागतील. म्हणलं रिझन काय आहे एक्स्ट्रा चार्जेस? म्हणे नाही नाही तसं नाही. मग त्यांनी मला काहीतरी समथिंग 850 रुपये सांगितले. मग मी त्याला म्हटलं हा फ्रॉड आहे, कारण तर माझ्या याच्यावरती तर मला 358 रुपये सांगितलं आहे, तुम्ही कसं काय मला एवढे पैसे सांगता? मग तो म्हटला तुम्हाला जे करायचं ते करा. मग त्याने फोन कट केला. त्याने फोन कट केल्यानंतर जो ॲक्च्युली माझ्या गाडीवरती नंबर फ्लॅश होत होता, गाडी नंबर, तर त्या ड्रायव्हरचा मला फोन आला. आणि मग तो ड्रायव्हर म्हटला की मॅडम मी तुमचं पिकअप घेण्यासाठी इथे आलो. मग तुम्हाला मी आत्ताच दाखवलं की त्याच्या गाडीमध्ये आपल्या काही बॅग्स बसल्या नाहीत, सो त्याला आपण परत पाठवून दिला. आता मी मोठी गाडी बुक केली आहे. तर असा तुमच्यासोबत फ्रॉड जर झाला, कारण तर तुमच्या मोबाईलवरती जे काही ओला उबेरवाले अमाऊंट टाकतात तर ते त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला चार्जेस नाही लावू शकत. आणि लावले तर मे बी तुमचा ड्रॉप एक्स्ट्रा असेल किंवा काय असेल. तर असा फ्रॉड तुमच्यासोबत नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळे थोडं सतर्क राहा. तुम्हाला परवडत नसेल राईड कॅन्सल करा आणि पुन्हा एकदा ॲप्लिकेशन करा. पण ते मागतायत म्हणून त्यांना एक्स्ट्राचे चार्जेस देऊ नको. तर मग लोक फसवतात तुम्हाला. आपली गाडी आली आहे. फायनली घराच्या दिशेने वाटचाल चालू आहे. काय चालू आहे? प्रस्थान चालू आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला माझा बालाजीची पूर्ण ट्रिप, तिरुपती दर्शन, कोल्हापूरचं दर्शन आणि तिथं पाहिलेल्या वेगवेगळ्या गोष्टी मी तुम्हाला माझ्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम द्या मला. आणि असंच आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. तुम्हाला आमचा हा प्रवास नक्कीच पाहायला आवडेल. थँक्यू फॉर वॉचिंग.